तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मुख्यमंत्री कृषी पंप योजना या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी 2023 व 24 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्या शेतकऱ्यांसंदर्भात एक विशेष माहिती आली आहे व एक GR काढून शासनाने माहिती दिलेली आहे। तर चला सुरू करूया। आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता की मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा 2 व 3 अंतर्गत सन 2023 व 24 करता विशेष घटक योजनेअंतर्गत अनुसूचित जाती लाभार्थ्यांसाठी अनुदान वितरण करण्याबाबतचा GR आलेला आहे। तर आपण खाली पाहू शकतो की हा GR आलेला आहे दिनांक 15 फेब्रुवारी 2024 तारखेला। तर आपण अजून GR वाचून घेऊया। खाली शासन तर काय संदर्भ दिन शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये सादर नीती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित यांच्या नावे अदा करण्यात यावा। खाली वाचूया आपण। या लेखा शीर्षकाखाली निधी वितरित करण्यासाठी सादर करण्यात येणाऱ्या देयकाच्या अनुषंगाने प्रमाणित करण्यात येते की सादर देयक सशर्त असून या लेखा शीर्षकाखाली कोणतेही संक्षिप्त देयक प्रलंबित नाही, तसेच उपयोगिता प्रमाणपत्र प्रलंबित नाही। सादर शासन शुद्धपत्रक महाराष्ट्र राज्य www.maharashtragov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 20/22/02/15/18/01/36/79/10 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षरीकृत करून काढण्यात येत आहे। महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार नावाने। त्यांचं म्हणणं आहे की जे अनुसूचित जाती लाभार्थी आहेत त्यासाठी अनुदान त्यांनी वितरित केलेलं आहे व त्यांचं लवकरात लवकर सौर पंप मिळण्यासाठी रस्ता देखील मोकळा झालेला आहे। तर हा होता एक छोटासा व्हिडिओ त्या संदर्भात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसंदर्भात। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।